विचारांची देवाणघेवाण म्हणजे समाजाच्या प्रगतीची नांदी. विचारांची देवाणघेवाण म्हणजे समाजाच्या प्रगतीची नांदी. अशाच विचारांची देवाणघेवाण, चिंतन आणि सामाजिक बांधिलकी याचा संगम म्हणजेच बडगुजर दर्शन, समान विचार मंथन सोहळा. आज आपण जोरदार उत्साहाने जर आपल्या समाजाच्या प्रगतीसाठी एक नवा मंत्र पुढे घेऊन जाऊया. एकतेतून विकास, विचारातून दिशा. हा मंत्र जर आपण पुन्हा एकदा सगळ्यांनी सोबत जर म्हटला, एकतेतून विकास, विचारातून दिशा. एकतेतून विकास, विचारातून दिशा. चलिए अब हम वो शुभ क्षण आ गया है जहाँ हम अतिथियों का स्वागत करें जो अपने विचारों, कार्यों और मार्गदर्शन से समाज को प्रेरणा देंगे. चला तर मग आपण आलेल्या मान्यवरांचं स्वागत सत्कार या ठिकाणी करणार आहोत. सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आप्पासाहेब एकनाथ राजाराम बडगुजर यांचे आपण स्वागत करूया. मी श्रीकृष्ण भिका बडगुजर माजी अध्यक्ष उत्कर्ष मंडळ यांना विनंती करतो की त्यांनी आप्पासाहेबांचं शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. जोरदार टाळ्या जाऊया. आजच्या कार्यक्रमात मान्यवरांचं आपण स्वागत सत्कार करीत आहोत. आप्पासाहेब ज्यांचे अध्यक्ष आहेत ग्रामीण शिक्षण संस्था पुढे पानाचे चरोली या ठिकाणी ही त्यांची शिक्षण संस्था आहे आणि आज आपल्या या समाज विचार मंथन सोहळ्यास ते आवर्जून आलेले आहेत आणि त्यांनी आपल्या अध्यक्षपद स्वीकारलेले आहे. धन्यवाद आप्पासाहेब. थँक्यू श्रीकृष्ण सर. यानंतर माननीय श्री मुरलीधर नारायण पाटील उद्योजक सुरत यांचं स्वागत सत्कार करण्यासाठी मी श्री अनिल गणपत बडगुजर पुणे अध्यक्ष, पुणे मंडळाचे अध्यक्ष यांना विनंती करतो की त्यांनी मुरलीधर यांचं स्वागत करायचं आहे. मुरलीधर शेठ उद्योजक सुरत अतिशय हर हुनरी नेतृत्व, समाज कार्यात नेहमी सहभाग असतो आणि समाजाला नेहमी प्रेरणा देत असतात. अशा मुरलीधर शेठ यांचं स्वागत अनिल शेठ यांनी केलं. धन्यवाद. यानंतर विजय श्रीधर बडगुजर यांचंही आपण स्वागत करूया. मी सुधीरभाई बडगुजर यांना विनंती करतो की त्यांनी विजय शेठ यांचं स्वागत करायचंय. सुधीरभाऊ व्यासपीठावर यायचंय. विजय शेठ हे पानसमल मध्य प्रदेश या ठिकाणी उद्योजक आहेत आणि त्यांचं स्वागत सत्कार सुधीरभाई बडगुजर करिता जोरदार टाळ्यांना कंडिशन होतं. आजचा कार्यक्रम आपण आपल्यासाठीच घेतो, समाज मंथन समाजासाठी, आणि त्यामुळे आज पूर्ण दिवसभर तुमचा उत्साह दिसायला पाहिजे. यानंतर मी रेवती सुधाकर बडगुजर यांचे स्वागत करू इच्छितो. मी सुषमाताई नंदवाळकर उल्हासनगर यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचं आणि रेवतीताई बडगुजर यांचं आपण स्वागत करायचंय. रेवतीताई बडगुजर या समाजसेविका आहेत, शिरपूरवरून आलेले आहेत आणि त्या आर्किटेक्ट देखील आहेत. समाज कार्यात नेहमी त्यांचा सहभाग असतो. अशा या रेवतीताई यांचं स्वागत सत्कार आमच्या मंडळाच्या कार्यकर्त्या सुशीलाताई नंदवाळकर उल्हासनगर ह्या करीत आहेत. जोरदार एकदा पुन्हा इथे टाळ्या घ्यायच्या आहेत. यानंतर श्री S.P. बडगुजर सर जळगाव यांचं ही स्वागत आपण करूया. मी नरेंद्रभाई रामदास बडगुजर यांना विनंती करतो की त्यांनी शांताराम सर यांचं स्वागत करायचंय. नरेंद्र भाऊ
जे आज आवर्जून आपल्या व्यवहारीच्या 50 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांसह या ठिकाणी उपस्थित आहे आणि समाजाला नेहमी त्यांचा हातभार असतो असे आपले नरेंद्र भाऊ यांचं आज हे आपल्या शांताराम सर यांचा सत्कार करीत आहेत. शांताराम सरांचं सगळ्यांनाच माहिती आहे आपले अतिशय चांगले वक्ते, मुंबई SNDT मध्ये तसेच नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटीमध्ये अतिशय वेगवेगळ्या पदांवर त्यांनी कार्य केलेलं आहे असे आपले SP सर. यानंतर श्री माधवराव जानकीराम बडगुजर माजी अध्यक्ष अखिल भारतीय समाज महासमिती यांचा स्वागत सत्कार करण्यासाठी मी श्री सतीश शेठ बडगुजर यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचे. सतीश शेठ बडगुजर माजी अध्यक्ष उत्कर्ष मंडळ कल्याण हे आपल्या अखिल भारतीय महासमितीचे माजी अध्यक्ष श्री माधवराव जानकीराम बडगुजर यांचे स्वागत सत्कार करतात. जोरदार टाळ्या होऊन झाल्या. यानंतर माननीय श्री अमोल कुलकर्णी मानस विज्ञान शास्त्रज्ञ यांचा स्वागत सत्कार आमचे मंडळाचे अध्यक्ष बापूजी बडगुजर हे करतील. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी अमोल कुलकर्णी मानस शास्त्रज्ञ नाशिक आपल्यासाठी खास उपस्थित आहेत आणि त्यांचं मार्गदर्शन आपल्याला ऐकायचं आहे. मोलाचं मार्गदर्शन आपल्या समाजासाठी आपल्याला त्यांच्याकडून मिळणार आहे आणि अशा आपल्या अमोल कुलकर्णी सरांचं स्वागत सत्कार आमच्या मंडळाचे विद्यमान अध्यक्ष बापूजी बडगुजर हे करीत आहेत. मग आपण आजच्या कार्यक्रमासाठी जी आपण पूर्व तयारी केलेली आहे सर्वांना माहितीच आहे. विचार मंथन आपण करतोय. समाजाला एक वेगळी दिशा देण्याचा आपण प्रयत्न करतोय. आज आपल्याला एकत्र आणणाऱ्या या समाज मंथन मेळाव्याचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे